राजकोट किल्ल्यावर ठाकरे गट आणि राणे समर्थकांमध्ये राडा. पुतळा दुर्घटनेनंतर पाहणीवेळी ठाकरे गट राणे समर्थक भिडले. एकाच वेळी पाहणीसाठी आल्यानं राडा. 2 तासांनंतर तणाव निवळला. दुर्घटना पाहणीवरून दोन्हीकडच्या लोकांमध्ये वादावादी. महाराजांचा पुतळा पडलेला असताना ती काय पाहण्याची गोष्ट आहे का? स्वतः पाहणीसाठी गेलेल्या नारायण राणेंचा विरोधकांना सवाल. एकेकाला घरात खेचून रात्रीतूनच मारून टाकीन. पोलिसांसमोरच भाजपच्या नारायण राणेंची महाविकास आघाडीच्या आंदोलकांना धमकी. अंगावर येण्यावरून आरोप प्रत्यारोप. सरकारनं मोठा भ्रष्टाचार केल्यानं पुतळा कोसळला. भ्रष्टाचार कुठे करावा हे देखील आता त्यांना तारतम्य उरलं नाही. शरद पवार आक्रमक तर महाराष्ट्रामध्ये प्रचंड किळसवाणा प्रकार सुरू. उद्धव ठाकरेही संतापले. शरद पवार इतर ठिकाणी भ्रष्टाचाराला समर्थन देतात का? पवारांच्या विधानावरून फडणवीसांचा सवाल. तर पवारांचं वक्तव्य निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फडणवीसांची टीका. 1 सप्टेंबरपासून सरकारविरोधात जोडे मारो आंदोलन. नाना पटोले, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत घोषणा. हुतात्मा चौक ते गेटवेपर्यंत जोडे मारो आंदोलन होणार. शिवरायांचा पुतळा पुन्हा उभारणं हेच लक्ष्य. पावसाळी वातावरणामुळे पुतळा कोसळला. नारायण राणेंचा दावा. तर स्वतःच्या वडिलांचा पुतळाही सरकारी खर्चातून बनवला. राणेंचा ठाकरेंवर पलटवार. शिवरायांचा पुतळा 8 महिन्यातच कोसळला. आता हे सरकार गाडेपर्यंत आपल्याला लढायचं आहे. आदित्य ठाकरे यांचा सरकारवर घणाघात. तीस ऑगस्टला संजय राऊत मालवणला जाणार. मुख्यमंत्र्यांनी वर्षावर बोलावली तातडीची बैठक. राजकोट किल्ल्यावर शिवरायांचा पुतळा कोसळल्याबाबत बैठकीत चर्चा होणार. शिवराय आपले दैवत. 1 वर्षातच पुतळा पडणं ही सर्वांना धक्का देणारी बाब. महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेची माफी मागतो. अजित पवारांचं वक्तव्य. मुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा लांबणीवर. मालवण पुतळा प्रकरण आणखी इतर विषयांवर भाजपच्या वरिष्ठांसोबत होणार चर्चा. मुख्यमंत्र्यांची तब्येत ठीक नसल्यानं दौरा लांबणीवर पडल्याची सूत्रांची माहिती. राजकोट किल्ल्यावरील महाराजांचा पुतळा उभारणारे शिल्पकार जयदीप आपटेनंतर बांधकाम सल्लागार चेतन पाटील देखील फरार. कालपासून आपटेंचा मोबाईल देखील नॉट रिचेबल. आपटेंच्या शोधासाठी सिंधुदुर्ग गुन्हे अन्वेषण विभागाचं पथक कल्याणमध्ये. बदलापूर प्रकरणातील शाळा अध्यक्ष कोतवाल आणि सचिव आपटे आणि मुख्याध्यापिका फरार. पोलिसांकडून शोध सुरू. गुन्हे दाखल झालेले कुठेही पळून गेले तरी शोधून काढत त्यांच्यावर कारवाई करू. बदलापूर अत्याचार प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांचा इशारा. अफजल खानानं शिवरायांवर हल्ला केला तेव्हा खोप पडल्याचं म्हणत जयदीप आपटेनं शिवरायांच्या पुतळ्यावरील डाव्या भुवयेवर एक खोप दाखवली. राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींचा आरोप. फडणवीस खरे शिवभक्त असल्यास केसरकरांना जोड्यानं मारतील. केसरकर म्हणजे औरंगजेबाची औलाद असल्याची राऊतांची टीका. पुतळा शिवरायांच्याच इच्छेनं पडल्याचं केसरकरांचं वक्तव्य. विरोधकांच्या टीकेनंतर मंत्री दीपक केसरकर यांच्याकडून सारवासारव. वक्तव्याचा विपर्यास झाल्याचा दावा. अजित पवारांच्या भाषणादरम्यान मराठा आंदोलकांचा गोंधळ. हिंगोलीच्या वसमतमधील घटना. अजित पवारांनी मराठा आंदोलकांबाबत भूमिका स्पष्ट करण्याची आंदोलकांची मागणी. मुलींच्या विरोधातील अपराध मान्य नाहीत. मी निराश आणि भयभीत. कोलकातामधील महिला डॉक्टरच्या हत्येनंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं वक्तव्य. इंदापूर दौऱ्यावेळी मोहोळचे अजित पवार गटाचे आमदार यशवंत माने आणि सुप्रिया सुळेंचा एकत्र प्रवास. यशवंत माने शरद पवारांसोबत जाणार का? चर्चा सुरू. म्हाडा मुंबई मंडळाच्या लॉटरीचं अर्ज भरण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ. 4 सप्टेंबर ऐवजी 29 सप्टेंबरपर्यंत मुदत. तर म्हाडाच्या 2030 पैकी 370 घरांच्या किमती कमी होणार. मंत्री अतुल सावेंची माहिती.